बॉलिंगसाठी बिपिन स्ट्रायकरला भूषण पाटील स्वतः आणि त्या सोबतीला शक्ती आणि बॉलर बिपिन उमर खाडी. आज भूषण पाटील आणि त्यांची सर्व टीम उमर खाडी डोंगरी त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं आणि आज सर्व उमर खाडीचा राजाची टी शर्ट घालून सर्व मित्र आपल्या मंडळाचं नाव पण पुढे गेलं पाहिजे आणि माहीमच्या महाराज चषकामध्ये आपलं पण स्वागत आहे. जेवढं साऊथ मुंबईतलं क्रिकेट बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे ओरम क्रिकेट आहे देखील तेवढंच आणि खूप चांगल्या लेवलला उमरखाडीत पण क्रिकेट उमरखाडीची दहीहंडी गणपती खूप चांगल्या पद्धतीने तिकडे सेलिब्रेट केलं जातं. चोरंडी पण उमरखाडीची तेवढीच फेमस आहे. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन बिपिन जम्बो मुंबईतील एक जुना जात असताना जम्बो आणि आज सर्व यंगस्टार्स पहिलाच बॉल इकडे बिपिनचा व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. या बॉलवर पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी करतील तिकडे आणि रन सिंगल. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला शक्ती आहेत. शक्तीला शक्ती दाखवावी लागेल आणि रन्स करावे लागतील. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर शक्ती त्याच्या विरुद्ध सामना करतील बिपिन जम्बो विरुद्ध भूषण प्रो उमर खाडी. बुश प्रो उमर खाडी आणि त्यांच्या विरुद्ध जम्बो. इकडे बिपिनने बीट केला गेला एक हलका बॉल इकडे बिपिनने फक्त सोडला. बघा अंडरआर्म क्रिकेट म्हणजे जो ओरम खेळतो तो अंडरआर्म खेळणं त्याला थोडं कठीण जातं कारण की अंडरआर्मचे स्पिन लगेच तुम्ही रीड नाही करू शकत आणि त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट आणि ओरम क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. इकडे व्हाईट बॉल. बुश प्रो उमर खाडी त्यांच्या विरुद्ध जम्बो असा चौथा सामना आजच्या दिवसातील. यानंतर 2 सामने आपल्याला पाहणार आहोत. सर्वांचे स्वागत आहे. सर्व युट्यूबला देखील नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह आमचे धनंजय कवळे आणि त्यांची टीम त्यांना पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नॅशनल स्पोर्ट्स खूप चांगलं मागील 2-3 वर्षामध्ये त्यांनी पण एक चांगली कामगिरी केली. आमचे स्वप्नील चंदू धनंजय त्यानंतर सुशांत अगदी सर्व त्यांचे टीम मेंबर्स इकडे पण थांबून ठेवलं गेलं. भूषणने अगदी हलक्या हाताने सिंगल केला तिकडे. बघा 30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे आणि जर बुश प्रो उमर खाडी टीमने जर चांगला स्कोर केला तर तेही देखील मॅचमध्ये येऊ शकतात. पण त्यांच्या विरुद्ध जम्बो. इकडे पुन्हा एकदा नो बॉल एक्स्ट्रा रन्स आणि
रिव्ह्यू चेक केला जाईल. आपण नो बॉल. बॉलिंग के लिए बॉलर बिपिन और इस बार भी लेग कट करने की कोशिश की, वहां पर सिंगल रन. दहा रन झालेत. इकडे पण कट केला गेला रन, सिंगल मिळेल. बिपिनने थोडे एक्स्ट्रा टाकले या ओव्हरमध्ये. इकडे फटका चांगला आहे, बट बॅटरला बाहेर जावं लागेल आणि शक्तीने थोडी घाई केली, जास्त शक्ती वापरली, त्यामुळे युक्ती थोडी कमी पडली. समोर सिक्स आहे, बॅटर आउट. 11. बॉलिंगसाठी शेबाज शिवाज बांगी येत आहेत. पेन परिसरातील खेळाडू आहेत आणि पेन ते डायरेक्ट माहीम. चांगलं क्रिकेट त्या परिसरात पण खेळलेत. आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. बुश प्रो उमरखाडी त्यांच्या विरुद्ध टीम जम्बो. टॉस जिंकून जम्बो टीमने पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला, पण बुश प्रो उमरखाडी पण संघ मॅच मध्ये अजूनही आहे, ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. रन्स आलेत. आणि इकडे स्ट्राईक एंडला बॅटरला बाहेर जावं लागेल, गणेशला पण. अकरा रन.
समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे रनआउट. प्रीतमला पण इकडे रनआउटच्या रूप मध्ये बाहेर जावं लागेल. इकडे पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे भूषणला पण रनआउट होईल जावं लागेल. इकडे बॅक टू बॅक 3 रनआउट. इकडे समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला थांबवलं तिकडे गुड बॉलिंग शेहबाज विकेट गेलेत आणि इकडे बॉल्ड आउट. बॅक टू बॅक विकेट गेले टीम बॅकफुटला. इकडे बुश 11 प्रो उमर खाडी. बारा रन 5 विकेट गेलेत. बॉलर भावेश इकडे एक चांगला लेग ब्रेक आणि भावेश तिकडे स्वतःहून गेले बॉलवरती बट सिंगल रन. प्रसाद आणि अक्षय ही जोडी रन्स करणं गरजेचं आहे. थोडं एक टचअप दिलं तरच मॅच बनू शकते. टीम बुश प्रो 11 उमरखाडी. इकडे पण बॅकवुडला आले आणि रॉकेट थ्रो दिला जरूर तिकडे डबलचा कॉल बट सिंगल रन. 14 रनवरती 5 विकेट गेलेत.
इकडे व्हाईट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि तिकडे आणि इकडे बॅटर आउट. इकडे पण एक चांगला फटका खेळला गेला आणि तिकडे चांगला टॅप. प्रसाद एक प्रॉपर टॅप खेळला आणि रन सिंगल. आणि पुन्हा एकदा सिंगल रन. 19 रन झालेत.19 रन झालेत. पुन्हा ते चांगला लेग ब्रेक बॉल मागे निघून जाईल. रन सिंगल. बघा पहिल्या 3 ओव्हर संपल्यात आणि 20 रन. 6 विकेट गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 30 पर्यंत जरी टार्गेट गेलं तरी मॅच बनू शकते. 20 रन झालेत. बॉलिंगसाठी शेबाज. अर्चित आणि प्रसादने जर एक चांगला स्कोर केला तरी मॅच 35 पण एक राऊंडवर फाईट आहे. सर्व माहीमच्या महाराजा चषकामध्ये सर्वजण आयोजक देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म. अगदी सर्व मुंबईतील विविध भागातून आज खेळाडू आलेत. इकडे सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्कोर 1 पुढे जाईल. टचअपची गरज आहे. शेहबाज बांगी बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. बघा जम्बो टीमने पण चांगलं कमबॅक केलं. स्ट्राईक एंडला बॅटर प्रसाद. या बॉलवर पण चिकी रन. सिंगल रन पुढे जाईल. स्कोर 22.
स्कोर चांगला केलाय. फक्त आता अजून एक 35 पर्यंत जरी स्कोर गेला तरी मॅच चांगली रंगेल. थोडी मिसफील्ड आणि तिकडे रन सिंगल. 25. पाच बॉल आणि 25 रन. वेगळ्या अंतरावर खेळायचा प्रयत्न केला गेला प्रसादने. तिकडे सिंगल रन. वेल बॅटिंग प्रसाद. खूप इम्पॉर्टंट होते 5-6 रन अर्चित आणि प्रसादचे. 4 ओव्हर संपले आणि 26 रन झाले. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंगसाठी शॅकलिन. वेगळी ऍक्शन आहे शॅकलिनची. आणि तिकडे
37 झालं 38चं टार्गेट आहे. टॉस केले प्लीज दोन्ही टीम्स आपण टॉससाठी या. टीम दिवा श्री 11 दिवा डोंबिवली आणि टीम वीरू 11 प्रतीक्षा नगर टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. श्री 11 दिवा डोंबिवली आणि टीम वीरू 11 प्रतीक्षा नगर प्लीज.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. येतोय ना? धावसंख्या झालेली आहे 6. 3 बॉल. टॅपच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 7. हॅलो हॅलो. धावसंख्या झालेली आहे 8. 1 टू गो. हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. बिनगडी बाद टीम जम्बो या संघाची. नऊ धावा. वैयक्तिक दुसरं व संघासाठी पहिलं. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं. बॉलिंग करायला येतात ते बॉलिंग येईल. प्रतीक येत आहेत सेकंड ओव्हर टाकण्यासाठी. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये त्याला सोपवला जातो तो फलंदाज संजू. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो फलंदाज अर्थात भावेश पाटील चुनाभट्टी परिसरातला खेळाडू. जम्बो या संघातून आपण पाहायला भेटते हा धडक. जम्बो विरुद्ध बुश 11 प्रो उमरखाडी. आणि अंपायरचा डॉटचा इशारा येतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हा डॉटच्या स्वरूपात. तर दुसरा चेंडू आपण पाहूया. आणि थोडा क्लिक केला ऑफच्या दिशेने आणि ते एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 10 धावा. एकूण समीकरण असेल ते 22 चेंडू 28 धावा. समीकरण जिंकण्यासाठी जम्बो 11 या संघाला. तिसरा चेंडू भावेशसाठी आणि ऑफच्या दिशेला तो लेग केला. तो चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक दुसरा षटकातल्या. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. एकूणच समीकरण असेल ते 21 चेंडू चुकीची दुरुस्ती 20 चेंडू 26 धावाचं असं समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये. भावेश येतो फलंदाजीसाठी. आणि एका धाव मागे समाधान. धावसंख्या झाली ती 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू असेल ते पंच करतील आपले अजितजी निकम. वन टू गोचा इशारा आला अजित सरांचा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतात संजूसाठी. बॉलर
आणि हा डॉटचा इशारा आहे त्या पंचांचा. धावसंख्या झाली इथे 13 धावा. एकूण समीकरण असेल तर जिंकण्याकरता जम्बो या संघाला 18 चेंडू 25 धावा. धावसंख्या झाली दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. पिनगडी बाद जम्बो या संघाच्या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो प्रसाद बुश 11 प्रो उमरखाडे या संघाकडून. आणि फलंदाजीच्या स्ट्राईकवरती आहे भावेश आणि संजू. या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटणार मतलब किती रन ठोकतात भावेश व तसेच संजू. या षटकामध्ये रन येणे गरजेचं आहे या जम्बो इलेव्हन संघाला विजय होण्याकरिता. रन्स येणं आणि या मैदानाच्या आत आपण पाहतो रन्स होतात पण मारणं कठीण आहे. हा मैदान असा ओळखला जातो माहीमचा महाराजा. आता पंचांचा वाईटचा इशारा आलाय आणि तो रनआउटचा इशारा येतो पंचांकडून. आणि तो संजूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. आपल्याला याचं सुद्धा प्रेक्षेपण चांगलंच घडत आहे नॅशनल स्पोर्ट्स या मालिकातून. चांगलं यूट्यूब लाईव्हचं घरी बसून आपण पाहू शकता. माहीमचा महाराजा हा टुर्नामेंट. इथं मैदानाच्या आतमध्ये डिस्कशन चालू आहे. रनआउट कोण आहे नेमका भावेश का नेमका संजू. माहीमचा महाराजा चषक 2025 भव्य रात्र भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा 23, 24, 25, 26 जानेवारी या कालावधीत प्रथम पारितोषिक असेल ते 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000, तिसरं पारितोषिक असेल 25,000. आकर्षक मालिकावीरला प्रत्येक सामन्यात आपण टी शर्ट पाहतोय देत असताना. एक आकर्षक चषक असेल तर गोलंदाजाला व रोख रक्कम. आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम. आकर्षक चषक मालिकावीर रोख रक्कम. पर्व 15वे या सामन्याचे आपण पाहत आहोत. या मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना आपण पाहत आहोत जम्बो विरुद्ध बुश 11 प्रो उमरखाडी या दोन्ही संघामधून.
आणि त्या भाऊ सरांचा व्हायचा इशारा येतोय आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14 धावा. एकूण समीकरण असेल ते 18-24 धावा जिंकण्याकरिता जम्बो विलियन या संघाला. आणि दुसरा बॉलर येतो मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद येतो वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं घेऊन येतात ते मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद पहिल्या चेंडू पिचिंग झाले, 1 रन येण्यात यशस्वी झाले त्या चेंडूवरती. एक धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 4 चेंडू 18 धावा. एकूण समीकरण असेल ते 14 चेंडू 20 धावा जिंकण्याकरिता जम्बो या संघाला. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातले घेऊन येते प्रसाद. 5वा चेंडू टाकण्यास सज्ज प्रसाद संजूसाठी. आणि पंचाचा वाईटचा इशारा आला इथं. वाईटमध्ये भर धावसंख्या झाली ती 19 धावा. 19 असं समीकरण असेल जिंकण्याकरिता 14 चेंडू आणि 19 असं हा समीकरण आहे. आणि 1 रन घेण्यात यशस्वी झाला आणि जयला स्ट्राईक देण्यात आलेत. शेवटचा चेंडू जयसाठी. एकूण समीकरणात 13 चेंडू 18 धावा जम्बो संघाला विजय होण्याकरिता. एक धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 21 धावा. एकूण समीकरण असेल 12 चेंडू 17 धावा जिंकण्याकरिता जम्बो या संघाला. त्याची चांगलीच गोलंदाजी आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये बुश 11 प्रो उमरखाडी या संघाकडून. आता काहीतरी जयला बॅटिंगमधून बल्ला काढावा लागेल, काहीतरी षटक ठोकावे लागतील. षटकार नक्कीच ठोकावा लागेल जयला विजय होण्याकरिता. एकूण समीकरण असे 5 धावावरही आपण पाहत आहोत. 12 चेंडू 17 धावाची आवश्यकता आहे. एक षटकार मारणं तर नक्कीच आहे जयला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 1 डाऊनच्या इशाऱ्यात आले तो जय. आणि जयला षटकार मारणं नक्कीच पाठवलं गेलं आहे भावेशाने. आणि जयचं कामच आहे षटकार मारणं. आपण पाहतोच ओव्हरऑल क्रिकेटमध्ये चांगलीच कामगिरी जयकडून सुद्धा पाहायला भेटते चुनागर्ती परिसरात. तसंच नॉन स्ट्राईक आहे तर संजू. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या संघात संजूसुद्धा चांगलीच कामगिरी करतात अंडरआर्म बॉक्सच्या फॉर्मॅटमध्ये. वैयक्तिक दुसरं व संघासाठी चौथा षटक घेऊन येतात प्रतीक. त्याला सुपूर्द जातो तो फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव घेण्यात यश. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 22 धावा. एकूण समीकरण असेल 11 चेंडू 16 धावा जम्बो या संघाला. एकूण असं समीकरणाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 14 धावांचा इशारा राहतोय. आता 2 धाव घेण्यात यशस्वी संजूच्या इशाऱ्याने. आणि आता सामना बघतो आता कुठेतरी जवळ येताना पाहायला भेटतं जम्बो या संघाकडून. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे जम्बो या संघाला. विरुद्ध हा संघ सुद्धा चांगलीच कामगिरी करतोय. माहीमचा महाराजा पर्व 15वा च्या सामन्यात
बुश 11 प्रो उमरखाडी हा संघ त्याला सोपवलं जातं त्या संघासमोर आपण पाहताच आवाज जम्बो नावातच जम्बो आहे. आपण पाहिलं आज संघसुद्धा बऱ्याच काळापासून अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतो खेळत आहे. तसे प्रवीण काका असतील जम्बो या संघातून. एक धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली ती 25 धावा. एकूण समीकरण असेल ते 9 चेंडू 13 धावा. आणि हा जयला कळला नाही तर चेंडू आणि जय इथं बोल्ड होत आहेत. आणि नक्की चांगला चेंडू पिचिंग केला प्रतीक यांनी. नाईस विकेट बिटवीन प्रतीक. कुठेतरी धक्का बसतोय जम्बो या संघाला. एकूण समीकरण असेल ते 8 चेंडू 13 धावा. विजय होण्याकरिता जम्बो या संघाला कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला दिसतोय जम्बो 11. शेवटचे 2 चेंडू 5वा चेंडू टाकणं सज्ज. आणि हा पहिलाच चेंडू वरती येऊन आक्रमण झालाय तो पवन आणि जातो तो षटकार. पंच अजित निकम यांचा इशारा येतो षटकारासाठी. पवन आणि आपली शक्ती दाखवली पवननी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वरती येऊन प्रहार झाला. पवन यांनी मारला तो षटकार. आणि एकूण समीकरण असेल ते 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. नक्कीच पवन आला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं पवनचा तो जातोय तो षटकार मैदानाच्या बाहेर. कुठेतरी मॅच मध्ये समीकरण होतं तो 8 चेंडू 13 धावा. आणि आता मॅच आली आहे कुठेतरी पवननी येऊन चांगलीच आपला तो षटकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आणि प्रतीक यांची सुद्धा चांगलीच गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात सुद्धा चांगलीच गोलंदाजी राहिली. पण नेमका 5व्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार आला तर पवनच्या बल्ल्यातून. आता समीकरण आलं तर 7 चेंडू 7 धावा. पंच अजित निकम यांचा 1 to go चा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो अनेक वर्षापासून पंच अजित निकम सर हे सुद्धा चांगलीच अंपायरिंग करताना आपण पाहायला दिसतात. असे नाव दिले आपले पंच. तसेच आपले अजितजी निकम सर व तसेच पद्मनाभन प्रभू अर्थातच बाबू सर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक टाकायला तर मैदानाच्या आतमध्ये उंबरखाडी या संघाकडून भूषण आणि संघ बॅटिंग स्ट्राईकवरती आहे तर संजू. आणि एकूण असं समीकरण आहे 6 चेंडू 6 धावा. आणि असं इक्वल रन रेटच्या हिशोबाने आपण पाहायला गेलो तर जम्बो या संघाला 6 चेंडूमध्ये 5 धावांची जिंकण्याची आवश्यकता असेल. एकूण आपण पाहिलं तर बुश 11 प्रो या संघाचे 6 गडी बाद झाले. आणि जम्बो या संघाचे आपण पाहिले तर 2च खेळाडू बाद झालेले आहेत. इथं मैदानाच्या आतमध्ये समीकरण आले तर 5 चेंडू 5 धावांचा. आता फलंदाजीसाठी आले तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं प्रहार केलाय चांगला तर षटकार ठोकला. तर पवन मैदानाच्या आतमध्ये आले तर फलंदाजी करायसाठी स्ट्राईक एजवरती पवनचा हा दुसरा चेंडू भूषणचा
पवनसाठी. बघूया चेंडूवरती काय प्रहार करतात पवन. आणि या चेंडूवरती 2चा इशारा येतोय आणि नक्की 2 धावा घेण्यात यशस्वी झाले पवननी. चांगला रनिंग इन बिटवीन आपल्याला पाहायला भेटला पवन आणि संजूच्या या फलंदाजीमध्ये. आणि एकूण असं समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 3 धावा. चांगलीच कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. जम्बो अर्थातच नावातच जम्बो आपल्याला पाहतो. हा संघ चुनापट्टी परिसरातला हा एकूण नावाजलेला संघ आपण बऱ्याच वर्षापासून पाहतोय. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये हा संघ कुठेतरी जिंकण्याचा आणि संजूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आता व्हाईट प्लस विकेटचा इशारा येतोय. आणि तर व्हाईट चेंडूवरती तर आपल्याला पाहायला भेटतो तो रनआउटचा इशारा आणि तो बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट तिन्ही काउंट आपल्याला पाहताना दिसतंय. आणि मैदानाच्या आतमध्ये येतो तो ओमकार फलंदाजीसाठी. नॉन स्ट्राईक एजवरती येतो तो ओमकार. आणि तर डॉट बॉलचा इशारा आपण पाहिला पंचांचा. त्याने तर समीकरण असेल ते 2 चेंडू 2 धावाचा समीकरण आहे. इथं आपण पाहतोय समीकरण असं आले 2 चेंडू 2 धावा आणि तर पवन जात आहेत ते 9च्या लाईनीजवळ फलंदाजी करायला. शॉर्ट पिचचा हा आपण पाहतोय गेम. आता मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पिचचा चेंडू येतो का 9 चेंडू आपण टाकताना पाहायला भेटतो हा गोलंदाजाकडून. पाहू हा 5वा चेंडू भूषणकडून. आणि तर नो प्लस आणि इथं जम्बो संघ इथं विजय होते मैदानाच्या आतमध्ये. तर चांगलीच कामगिरी केली आहे सुद्धा भुज प्रो 11 उमरखाडी या संघाची सुद्धा चांगलीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद भुज 11 प्रो उमरखाडी हा संघ चांगलीच कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. अभिनंदन जम्बो संघ पहिल्या जिंकण्यास सरिता. आणि आपल्यामध्ये नवीन असे नावाजलेले समालोचक आता जोडतील आपल्यासोबत. अर्थातच सागरजी मोरे विक्रोलीचा वाईस ऑफ विक्रोली. थँक्यू.